वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत पडेल मंडळ यांच्याकडून समाधान शिबिराला सुरुवात करण्यात आली। माननीय श्री जाधव सर व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। त्याचप्रमाणे श्रीराम विद्या मंदिर पडेलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व महाराष्ट्र माझा हे गीत बोलून सर्वांचे स्वागत केलं। या कार्यक्रमाला पडेल दशक्रोशीतून लोकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री दीक्षित सर यांनी केलंय। महाराजस्व अभियान या कार्यक्रमांच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमांचं सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी आलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक श्री जाधव साहेब, या विभागाच्या पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती गटाचे आणि गणाचे जिल्हा परिषद सदस्य बोंबडे साहेब आणि सर्व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आणि पडेल गावचे प्रथम नागरिक भूषण पोकळे त्यांच्या नेहमी कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभाग। महाराजस्व अभियान समाधान शिबिरासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित देवगड तहसीलचे तहसीलदार पवारसाहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकारी व पडेल मंडळावरील सर्व गावांचे सरपंच व इतर पदाधिकारी, हे जे समाधान शिबिर जे आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये शासनाचा उद्देश हा आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळे विभाग आहेत, मत्स्य विभाग असेल, भूमी अभिलेख विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, याच्या कुठल्या योजना आहेत यांची माहिती त्या ठिकाणी ग्रामस्थांना त्याच गावामध्ये जाऊन, आता बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला तुमच्या कामासाठी तहसील कार्यालय असेल किंवा तहसील जे तालुक्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये जावं लागतं आणि ते 2-3 हिपाटे मारावे लागतात। तर त्याऐवजी तुमची जी कामं असतील, तुमची जे वेगवेगळे
म्हणजे शेतकऱ्यांसाठीचे काही योजना असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी काही दाखले दिल्या जातात, काही जे संजय गांधी निराधार योजनेसाठीचे जे काही लाभ आहे याच्याबाबतची माहिती तुम्हाला त्याच ठिकाणी मिळावी, हा या समाधान शिबिराचा उद्देश आहे. आणि या अगोदर आपल्या तालुक्यातील वेगवेगळ्या कार्यालयाचे जे अधिकारी आहेत, कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या विभागामार्फत ज्या काही कुठल्या योजना आहेत त्याच्याबद्दलची विस्तृतपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे. या ठिकाणी जे वेगळ्या कार्यालयाचे इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपण त्या कार्यालयाशी संबंधित ज्या काही योजना आहेत त्यांची जास्तीत जास्त माहिती करून घ्यावी व लाभ घ्यावा अशी मी आपणा सर्वांना इथं विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपल्या मतदान केंद्रावर प्रत्येक गावामध्ये BLOची नियुक्ती केलेली आहे. तिथे आपले तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि काही ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती आहे. तर त्यांच्यामार्फत हे काम चालू आहे. आपण त्यांना काय केलेलं आहे, जे आता आपली 2024ची मतदार यादी आहे ती आणि 2002ची जी मतदार यादी आहे या 2 याद्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये ज्या मतदाराचं नाव 24मध्ये आहे त्याचं 2002मध्ये नाव आहे त्यांना सेल्फ मॅपिंग करतोय. म्हणजेच काय, त्यांना स्वतःच्या नावाशी जोडलं जात आहे. आता 24ला पण इथेच मतदार आहे आणि 2002ला सुद्धा तो मतदार इथेच होता, तर त्याचं नाव जोडताना काहीच अडचण येत नाही, कारण त्यांच्या हातात मतदार यादी आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे सगळ्यांचं सेल्फ मॅपिंग करून घेतलेलं आहे. परंतु 2024मध्ये नव्याने नाव दाखल झालंय, परंतु 2002च्या यादीत त्यांचं नाव नाही. परंतु त्यांच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव 2002च्या यादीत आहे. अशा मतदारांना आपण प्रोजेनिक मॅपिंग म्हणून जोडून घेतलं आहे. उर्वरित राहिलेले जे अज्ञात मतदार असतील ते 24ला इथे आहेत, परंतु 2002ला इथल्या एरियात नसून कुठल्या तरी महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या तालुक्यात, जिल्ह्यात किंवा अन्य ठिकाणी होते. संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजना अशा 2 योजना आपल्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिल्या जातात. इंदिरा गांधी योजना ही दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी लागू आहे आणि अन्य जी योजना आहे ती उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी आहे. सर्वसाधारणपणे दिव्यांग लाभार्थी सोडले तर सर्व लाभार्थ्यांना 21,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा आहे. फक्त दिव्यांग लाभार्थी जे आहेत त्यांना 50,000 रुपयेपर्यंत उत्पन्न चालू शकतं. तर यामध्ये कोणकोणत्या योजना आपण देतो संजय गांधी योजनेअंतर्गत, तर सर्वसाधारणपणे जे लाभार्थी विधवा महिला आहे, घटस्फोटित महिला आहे, अविवाहित महिला आहे किंवा ज्या महिला वेश्या व्यवसायापासून मुक्त आहेत किंवा नवऱ्यापासून अलिप्त राहतात अशा महिला लाभार्थ्यांना देखील या ठिकाणी संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. आणि ज्या महिला वयोवृद्ध आहेत, 65 वर्ष त्यांचं वय झालं, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणताही पुरुष कमावता नाही, त्यांचं उत्पन्न 21,000च्या खाली आहे, अशा सगळ्या महिलांना या ठिकाणी आपण लाभ देतो. त्याचबरोबर जे पुरुष आहेत, पुरुष फक्त दिव्यांग जे लाभार्थी आहेत पुरुषामध्ये त्यामध्ये 65 वर्ष वरील जे पुरुष असतील त्यांना ते सुद्धा निराधार असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. परंतु उत्पन्न मर्यादा जी आहे या सर्व लाभार्थ्यांसाठी 21,000 आहे. आणि येथील जनतेला न्याय मिळायला सुरुवात झाली आणि पुरवठा शाखेचा कारभार आर.जे. पवार तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली गुट्टे साहेबांनी सुरळीतपणे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आणि करत आहे. दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते, PM किसानची जी योजना ते लाभार्थी आहेत ते काही लाभार्थी KYC नसल्यामुळे वंचित राहिलेले आहेत. ते का वंचित राहिले आहेत? ते कृषी विभागाचा नाकर्तेपणा जसा आंबा बागायतदारांच्या सरपंच मुळाशी येऊन ठेपला आहे तसा कृषी सहाय्यकांनी त्या ठिकाणी लाभार्थ्यांना त्यांची यादी असते की जे लाभार्थ्यांना कोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी PM किसानचा लाभ मिळालेला आहे. काही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसेल तर त्यांची KYC असेल, काय असेल, अपडेट व्हायचं असेल, ते काम कृषी विभागातील गावागावात कृषी सहाय्यक आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सांगितले पाहिजे की या ठिकाणी तुम्ही या कृषी PM किसानचा लाभ तुम्हाला मिळत नाही, त्याचं कारण काय, त्या कारणाचं प्रेझेंटेशन त्या लाभार्थ्यापर्यंत माहिती दिली पाहिजे. तर तो लाभार्थी
या ठिकाणी पुन्हा लाभ घेऊ शकतो. कारण का हा देवगड तालुका भौगोलिक परिस्थितीचा असेल तर खडतर भागात आहेत, अनेक लोक अशिक्षित आहेत, संपूर्ण राज्यात असंच असतं तालुक्याची निर्मिती. त्या ठिकाणी या ठिकाणी कृषी विभागाने मला वाटतं आमच्या लाभार्थ्यांना PM किसान पासून वंचित ठेवू नका आणि लाभार्थ्यांनी पण कृषी विभागाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर तात्काळ कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे. आजच्या समाधान शिबिराला उपस्थित असलेले या शिबिराचे अध्यक्ष जाधव साहेब, सर्वांचेच आता सरांनी सांगितल्याप्रमाणे नेहमी परिचित आणि चांगलं सहकार्य करणारे आमचे तहसीलदार साहेब पवार साहेब, या पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे, माझे जिल्हा परिषद सहकारी सौ अवनी दिली मॅडम, पंचायत समिती सदस्य संजना आळवे मॅडम, पत्रकार वैद्य प्रसाद गावकर, गिरेगावचे सरपंच दत्ता गिरकर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व जमलेले नागरिक, महिला आणि अधिकारी वर्ग, शासनाने दिलेला हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता आजचा हा शिबिर आयोजित केलेला आहे. माझं एवढं सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना एक सांगणं आहे की आजच्या एका दिवसापुरतं हे समाधान असू नये, कारण शिवरायांच्या नावाने हे शिबिर आहे, कारण ते चिरकाळ चालत राहावं आणि त्याची अंमलबजावणी वेळेत व्हावी. त्यांचे विचार सर्व विभागाने आत्मसात करावे. मी जास्त बोलणार नाही, परंतु एक दोन विषयावरती, कारण आम्ही लोकप्रतिनिधी असून या जनतेचे सेवक आहोत आणि जनतेला होणारा त्रास म्हणजे आम्हाला होणारा त्रास आणि आम्ही त्या त्रासापोटी आमच्या देवगड तालुक्याचे तहसीलदार असतील किंवा विभागातील जे अधिकारी असतील त्यांच्याकडे जाऊन आम्ही ती कामं करून घेत असतो. परंतु सर्वसामान्यांना जिथल्या तिथेच त्यांचं समाधान होईल असं काम जर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं तर ते पूर्वक आभार मानतो. आणि आज या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव साहेब, त्याचप्रमाणे देवगड तहसीलदार पवार साहेब, त्याचप्रमाणे आमचे गटनेते संजयजी बोंबडी, त्याचप्रमाणे नूतन जिल्हा परिषद सदस्य तेनी मॅडम, पंचायत समिती सदस्य संजना आळवे मॅडम, उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, पुणे अभिलेखचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत विभागाचे सर्व कर्मचारी व सर्व कर्मचारी वृंद आणि सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साहेब, थोडंसं संजय बोंबडी साहेबांनी आपला थोडासा नाराजीचा पाढा वाचला असेल, पण त्या अनुषंगाने पण ही बोलण्याचं कुठेतरी एक व्यासपीठ हवं आहे प्रत्येकाला. आज आपण योजना ऐकल्या, पण योजना का राबत नाही त्याचा सुद्धा कुठेतरी अभ्यास करायला पाहिजे. लोकांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना आहेत की आम्ही इथे कामानिमित्त आज आलो, पण ही कामं आमची का होत नाही. तर इथे आपल्या कोकणात एक म्हण आहे, शासकीय काम आणि 6 महिने थांब, असं सगळेजण म्हणतात आणि लोक तहसीलदार कुठे जायलाच बघत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे. एक तहसीलला आपण जातो, मग एवढे महिने जाणार, एवढे जाणार, मग ते सारख्या फेऱ्या माराव्या लागतात आणि त्या फेऱ्यांना कंटाळून लोक कोणाकडे जात नाही. आणि ह्या सर्वांचा एक मध्यबिंदू म्हणून मी एकाचं नाव घेतो, ज्याचं नाव घेणं गरजेचं आहे. आमचे रुपेश जाधव, जे प्रामाणिकपणे पडेल कॅन्टीनवर सेवा देतात, ज्यांना कागदपत्र अगदी मी जेवढी लोक मला भेटत असतील, महिला भेटत असतील, भगिनी भेटत असतील, त्यांना मी आवर्जून सांगतो जाधवांकडे जावा, लगेच तुमचं काम करून देतो. म्हणजे कुठेतरी आज जाधवांसारखी माणसं अशीच तहसीलला आपल्याला अपेक्षित आहे. कुठेतरी लोकांची सेवा होणं गरजेचं आहे. आणि मी आता जी म्हण म्हटली त्याला छेद देण्यासाठी शासनाने हा उपक्रम लागू केला असावा असं मला वाटतं मनापासून. कारण आमसभेनंतर आमदार किंवा पालकमंत्री साहेब असतात, त्यानंतर एवढे अधिकारी डोळ्यासमोर बघितले. मी पडेल नगरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
साहेब आपल्या सर्वांचं स्वागत करतो. त्याबद्दल काही तीळ मात्र शंका नाही की आपल्या हातून चांगली सेवा होणार, कारण पवार साहेब आल्यापासून मला अगदी नक्की माहिती आहे की साहेबांकडे मी कोणता शब्द टाकला आणि साहेबांनी नाही केलं असं झालं नाही. एखाद्या क्लिष्ट विषयावर सुद्धा साहेबांनी माझ्याकडे मदत मागितली की पोखरे साहेब जरा या विषयात मदत करा, ही व्यक्ती ऐकत नाही. त्यावेळी आपण नक्कीच त्याला मदत केलेली आहे. साहेबांचं कुठेतरी काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ इथे बसलेले प्रत्येक अधिकारी, मला असं वाटतं एखादा अधिकारी माझ्या संपर्कात नसेल, पण जवळजवळ सर्व अधिकारी माझ्या संपर्कातले आहेत. त्यांना मी ओळखतो, ते मला ओळखतात आणि कामाची माझी पद्धत सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. हे काम करत असताना मी आत्ताच बोलत असताना काही भाषणं ऐकली, त्यात मला कृषी अधिकारी मॅडमचं जे भाषण आवडलं. अगदी योजना तोंडपाठ केलेल्या आहेत मॅडमनी आणि त्याचा मला असं बरं वाटतं की एखादा अधिकारी जेव्हा योजना तोंडपाठ करून सांगतो तेव्हा त्या योजनेवर ते नक्कीच काम चांगलं करतील असं मला वाटतं आणि त्यांना मी शुभेच्छा पण देतो की देवगड तालुक्यात त्यांनी खूप छान असं काम करावं. पण मॅडम मी तुमच्याकडे मागच्या वेळी पण एक शंका आणलेली पॅक हाऊस संदर्भात, आणि ती जनतेची एक शंका आहे की तुम्ही आपण प्रस्ताव केलाय म्हटलं, कारण ते जे तुम्ही आता म्हटला 4,80,000 मध्ये मॅडम ते उभं होत नाही. कारण इकडे ग्रामस्थांचे खूप हाल आहेत, कारण अगदी ब्रेकर मारण्यापासून सुद्धा जो खर्च आहे तो जवळजवळ 20-25 हजार खड्ड्यांचा खर्च होतो. त्यानंतर जेव्हा आपण ते पिलर्स उभे करतो त्याला जवळजवळ 2,30,000 खर्च आहे आणि त्यानंतर पॅकहाऊसचं छप्पर आलं, त्यामुळे जवळजवळ ते 5 ते 6 लाखात जातं. त्यामुळे शेतकऱ्याला तुम्ही दिलेल्या योजनेत काहीच होत नाही. मग हा कुठेतरी त्याच्यासाठी कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. धोरणात्मक निर्णय मान्य आहे, पण कोकणाला कुठेतरी त्याला एक बाजू जरा बघावी लागेल कोकणाची शासनाने, आणि यासाठी आपल्याकडनं प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे संजय बोंबडे साहेब म्हणाले की तुम्ही कुठे कारवाई करताना दिसत नाही. मॅडम, जो आता इथे आंदोलन झालं आंबाबागेकरांचं, त्यात काही अंशी कारणीभूत हे औषधच आहे. ज्या औषध कंपन्या इथे येतात त्यांची नावं मी घेत नाही, पण ते काही बोगस औषध कंपन्या आहेत, त्याचे एक मार्जिन जास्त असल्यामुळे ती विकली जात असते. मग यावर कुठेतरी बंधन येणं गरजेचं आहे. कुठेतरी जे बोगस औषध विकतात त्यांच्यावर तुम्ही बारीक कसून तपासणी करून त्यांच्यावर त्या कारवाई कशी होईल आणि लोकांना कसा न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर पॅक हाऊस नंतर मी अजून एक मुद्दा बोंबडे साहेबांनी घेतला, जो मी गेले कित्येक दिवस दाबून म्हणजे मी पाठपुरावा करतोय. अगदी आज कलेक्टर मॅडम आल्या नाही, नाहीतर कलेक्टर मॅडमना मी जवळजवळ 4 वेळा भेट घेतली या विषयात. सीओ साहेबांची भेट घेतली. मी मॅडम तुम्हाला पण बोललो की आपल्या इकडे विमा मिळत नाहीये. सगळ्यांचं खंत आहे. मी गेली 4 वर्ष बघतो, मला सुद्धा स्वतःला विमा मिळाला नाही. आणि त्या विमा न मिळण्याचं कारण काय, तर आपल्याकडे नुकसानच होत नाही असं शासनाला वाटतं किंवा त्या विमा कंपनीला वाटतं. पण आमच्या इकडे नुकसान होतं. अवकाळी पाऊस आहे, वारा आहे, वादळ आहे, औषधांची नुकसानी आहे, सगळ्या गोष्टीवर प्रत्येक शेतकरी होरपळलेला आहे मॅडम किंवा साहेब. आणि यावर आपल्याला कुठेतरी मार्ग काढायला पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला की याच्यावर मार्ग काय. तर काही लोकांनी आम्हाला सांगितलं की आपलं जे वेदर स्टेशन आहे ते रामेश्वर येथे आहे, तर पडेल सरपंच जागा दिली तुम्ही तर रामेश्वरचं वेदर स्टेशन पडेलला येईल. साहेब, आपण गेल्या वर्षी जागा त्यासाठी सुनियोजित केली आहे. मला वाटतं साहेब तुम्ही आलेला होता, पवार साहेब होत्या, मॅडम होत्या. आम्ही जिओ टॅगिंग केलं आणि ते वेदर मशीनसाठी आपण पूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवला. पण मी त्याचा पाठपुरावा करत असताना कलेक्टर मॅडम काय म्हणाला की ही एक कंपनी आहे प्रायव्हेट आणि तिच्याकडे ते शिफ्टिंगचं काम दिलेलं आहे आणि ती आज शिफ्टिंगचं काम म्हणजे आपल्याकडनं शासनाकडनं काम पूर्ण आहे, पण ती कंपनी शिफ्टिंग करत नाही. ह्यामुळे कुठेतरी आपलं काम अडलेलं आहे. तर मी ह्या आज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, कारण साहेब खूप वर्ष म्हणजे आता यंदा जर ती शिफ्ट झाली नाही ना तर यंदा सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठेतरी विचार करायची गरज आहे. लवकरात लवकर माझं झालं की लवकरात लवकर आपण ह्या शिफ्टिंगकडे लक्ष देऊ, जेणेकरून आमच्या सर्व या दुःखित शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल, त्यांना इन्शुरन्स मिळतील आणि त्या माध्यमातून असलेलं नुकसान शासनाच्या माध्यमातून त्यांना मिळेल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. जरी यापूर्वी कोणी जरी तक्रार केली असेल किंवा नसेल काय असेल, पण मी एवढं सांगतो सर्व शासनाचे अधिकारी असतील, पदाधिकारी, कर्मचारी खूप छान काम करतायत. फक्त त्यांना जर त्रास कोण देत असेल तर सिस्टीम त्रास देते. म्हणजे अगदी ॲग्रिस्टॅट करायला गेलो तर नेट नाही, नेट आलं तर ॲप चालत नाही. अगदी पीक पाणी करायला गेलो तर ते नेट नाही आणि त्याचं बॅक. त्यामुळे मी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवणार नाही. त्यांचे सुद्धा हात बांधलेले आहेत, कुठेतरी ॲपला बांधलेले आहेत, कुठेतरी नेटला बांधलेले आहेत. त्यामुळे असंच काय होईल त्याच्यातनं सुद्धा मार्ग काढा. कोकणच्या जनतेला तेवढं
कळत नाही काही गोष्टी, तुम्हाला ते देव मानतात आणि तुमच्याकडे देव समजूनच येतात, त्यामुळे त्यांची कुठेतरी सेवा या भावनेतनं काम करून देण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि इथेच आपल्या सर्वांची रजा घेतो. त्याचप्रमाणे आमचा इथे सन्मान केला, राठोड साहेबांनी आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल राठोड साहेबांचं सुद्धा मंडळ अधिकारी त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आमचे उपसरपंचांनी मला आवर्जून सांगितलं की मी 2 ते 3 दिवस प्रचार आणि प्रसिद्धीसाठी पूर्ण रिक्षा घेऊन गावागावामध्ये फिरलो, माझी 1-2 मिनिटाची आठवण करा, त्याबद्दल मी उपसरपंचांचे सुद्धा आभार मानतो आणि इथेच आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवरांच्या शुभ हस्ते ह्या दाखल्यांचं अर्थात प्रमाणपत्रांचं वाटप या ठिकाणी होत आहे. सर जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते सुरवी सचिन माशिये हे शिबिर यशस्वी करण्यासाठी माननीय श्री पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे पडेल तलाठी माननीय श्री नाईक भाऊ व पडेल मंडळ अधिकारी श्री राठोड भाऊ यांनी खूप मेहनत घेतली. तसेच पडेल सर्कलमधील सर्व तलाठी व सर्व कोतवाल यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केलं. माझं नाव शंकर रामचंद्र राघव पुरळ कलमई गावचा मी रहिवासी. आजचा जो कार्यक्रम केला तो कार्यक्रम आज वाखाण्याजोगा झाला. छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि उपविभागीय कार्यालय कणकवली आणि तहसीलदार कार्यालय देवगड यांच्या वतीने पडेल मंडळ कार्यालयात आज शिवाजी महाराजोत्सव अभियानांतर्गत एक शिबिर आयोजित केलेलं होतं. विविध प्रकारचे दाखले नागरिकांना देण्यात आले. या ठिकाणी हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आहे. विविध प्रकारच्या शासकीय सेवा ज्या सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याचं मार्गदर्शन या शिबिरामधून मिळालं आणि शिबिराच्या माध्यमातून बरीच माहिती, उद्बोधक माहिती ग्रामस्थांना मिळालेली आहे आणि शासन आणि प्रशासन यांच्या माध्यमातून हा चालू असलेला अतिशय सुंदर चांगला उपक्रम आहे आणि मला त्या उपक्रमातून सर्वांना फायदा होईल आणि तळागाळात लोकांचा जो आर्थिक विकास करायचा आहे, त्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, ती शासनाची संकल्पना मला वाटतं सिद्धीला जाईल असं मला वाटते. हा मेळावा या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. गेले कित्येक दिवस आम्ही बघत होतो की आमसभेला लोकांची गर्दी असायची. पालकमंत्री साहेब आणि आमदार साहेब आल्यानंतर अधिकारी सर्व एकत्र दिसायचे आणि आज त्यानंतरचा हा अनुभव आहे की आज सगळे अधिकारी, अगदी ग्रामपंचायत विभाग असेल, तहसील विभाग असेल, महसूल विभाग, त्याचप्रमाणे आमचं भूमी अभिलेख विभाग असेल आणि जवळजवळ खूप विभागाची सर्व पदाधिकारी आणि अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत. मी शासनाचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की पडेल येथे त्यांनी येऊन ह्या अभियानाला सुरुवात केली आणि लोकांच्यापर्यंत पोचण्याचा, लोकांपर्यंत जाण्याचा आणि लोकांशी नाळ जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. शासनाचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. आज देवगड तहसीलदार व विविध खात्यांच्या मार्फत पडेल दशकृषीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेल्या समाधान शिबिरा योजनेमधील अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी उत्पन्नाचे दाखले असतील, आरोग्याचे काही असतील, कृषी विभागाचे असतील, तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून जे दाखल्यांचे जे वाटप केलं गेलं त्यामुळे येथील जनतेच्या चेहऱ्यावरती, इथे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य चिन्ह या ठिकाणी दिसून होता. नमस्कार. मी आज महाराजोत्सव शिबिर अभियानांतर्गत इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो. माझं वारस तपासा रिलेटेड काम होतं ते या अभियानांतर्गत पूर्ण झालेलं आहे. थँक्यू.